लाडक्या भावांची गरज नाहीये। आज जी महागाई वाढली आहे ती तुम्ही कमी करा। जी 1500 रुपये जे देतात ना ते 1500 रुपये महिनाभर नाही पुरत आहेत। गॅसचे भाव वाढले आहेत, इतर भाज्यांचे भाव वाढले आहेत। प्रत्येक गृहिणीला सुद्धा आज घर सोडून बाकी मेहनत करावी लागतच आहे। घर खर्चासाठी, मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे। BMCच्या शाळा बंद करण्यात आल्या, मराठी शाळा बंद, स्पेशली ह्या की मराठी शाळा बंद केल्या। प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावलेला आहे। औषधांवरती टॅक्स, पुस्तकांवरती टॅक्स। माणसाने जगायचं कसं? कांदा बटाट्याचे भाव सुद्धा गगनाला भिडले की साधारण कांदा बटाटा सुद्धा माणूस विकत घेऊन खाऊ शकत नाहीये, एवढी महागाई वाढवली। त्यामुळे ही सरकार तर आम्हाला नको आहे। आम्हाला जी आता ही पाहिजे आहे, बदल तर घडवणं गरजेचं आहे, बदल घडवलाच पाहिजे। BJP आणि शिंदे सेनेचे काही नगरसेवक महिलांना आमिष दाखवतात, फ्रीच्या साड्या, फ्री ज्युसर मिक्सर वाटून त्यांचे वोट घेण्याचे प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल काय बोलणार? ते तर सरासर बोलतात ना, रिश्वत देऊन त्या लोकांना विकत घेतलेलं आहे। तुमचं 5 वर्षासाठी वोट विकत घेतलेलं आहे। तुम्ही स्वतःला विकत आहात, तुम्ही स्वतःचं मत विकत आहात। तुम्ही स्वतःच्या मतावरती ठाम राहा। तुम्ही स्वतःचं मत कोणाला द्यायचं? योग्य व्यक्तीला द्या की जो तुमच्या पूर्ण समाजाचा बदल घडवून आणेल। तुम्ही त्यांच्या मिक्सर, परत ते साड्या ह्याच्यासाठी तुम्ही लालचपणा जाता आणि लालचीमध्ये तुम्ही स्वतःलाही खड्ड्यात घालता आणि इतरही जनतेला तुम्ही विकून टाकताय। स्वतःचं वोट विकू नका, बस आमचं हेच बोलणं आहे। स्वतःचं वोट महत्त्वाचं आहे, ते योग्य व्यक्तीला द्या की जो विकास घडवून आणेल।